पहिला इतिहास अध्याय 10. पलिष्टी इस्रायलांशी लढले तेव्हा इस्रायल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोआ डोंगरात घायाळ होऊन पडले. पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा निकराने पाठलाग करून शौलाचे पुत्र योनाथान, अभिनादाब व मल्कीशुआ यास वधिले. शौलाशी ही लढाई फार निकराची झाली. तिरंदाजांनी त्यास गाठिले व त्यांच्यामुळे तो फार हैराण झाला. तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकास म्हणाला, आपली तरवार उपसून मला भोसक. तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन माझी विटंबना करीतील. पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना. तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तरवार काढून तिच्यावर पडला. शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तरवारीवर पडून त्याचबरोबर मेला. याप्रमाणे शौल व त्याचबरोबर त्याचे 3 पुत्र व त्याच्या घरची माणसे मृत्यू पावली. खोऱ्यात असलेल्या सर्व इस्रायल लोकांनी पाहिले की लढवय्ये पळाले आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले. तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यात जाऊन राहिले. दुसऱ्या दिवशी पलिष्टी लोक वधलेल्यास लुटावयास आले तेव्हा शौल व त्याचे 3 पुत्र गिलबोआ डोंगरात पडलेले त्यास आढळले. तेव्हा त्यांनी शौलास नागवून त्याचे शीर व चिलखत ही काढून घेतली आणि ती आपल्या देशात सर्वत्र पाठवून आपल्या मूर्तीस व लोकास हे वर्तमान कळविले. त्यांनी त्यांची हत्यारे आपल्या देवळात ठेविली व त्याचे शीर दागोनाच्या देवळात टांगिले. पलिष्ट्यांनी शौलाचे जे काही केले ते सगळे याबेश गिलादाच्या सर्व रहिवाशांनी ऐकले. तेव्हा तेथले सर्व शूरवीर निघाले आणि त्यांनी शौल व त्याचे पुत्र यांची प्रेते याबेश येथे आणली व त्यांच्या अस्थी घेऊन याबेशातील एका वृक्षाखाली पुरिल्या आणि 7 दिवस उपास केला. शौलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानिला नाही आणि परमेश्वरास प्रश्न करण्याऐवजी भूतविद्या प्रवीण स्त्रियेचा त्याने सल्ला घेतला. या सर्वामुळे तो मेला. परमेश्वराने त्यास मारिले आणि इशायाचा पुत्र दावीद यास राज्य बहाल केले.